यानंतरचा विषय आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर सुरू झालेली टीका टिप्पणी। विषय तिकडे सुरू झाला, त्यानंतर झालं असं की याच विषयावरती त्यांच्या राजीनाम्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली। लातूरमध्ये त्यांनी आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला। त्यावेळी झालं असं की कार्यकर्त्यांची सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एक प्रकारे एकमेकांची बाचाबाची झाली। यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। विरोधकांनी महायुतीचं सरकार आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सरकारवर टीका केली आणि यानंतर अखेर अजित पवारांनी मंत्र्यांचा राजीनामा घेतला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह अनेक जणांवर कारवाया झालेल्या आहेत। गुन्हेगारीच्या कारवाया तर आहेतच, शिवाय त्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आहे। या विषयाच्या अनुषंगाने आता दोन मुद्दे उपस्थित होतात। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शिस्तबद्धतेबाबतीत आणि पक्ष शिस्तीबाबतीत बोलत असताना कोकाटेंच्यासाठी सूरज चव्हाणांचा बळी गेला आहे का आणि या राजकारणाचा पुढे मुद्दा काय? विधिमंडळ तर नको त्या कारणांसाठी गाजलंच होतं आणि आता रस्त्यावरची हाणामारी। याबाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत सचिन सावंत, विरोधकांच्या तर्फे त्यांना बोलवण्यात आलेले आहे। शिरसाट जे भाजपची आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडतील आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत थोड्याच वेळात रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नेत्या आपल्यासोबत असतील। याशिवाय भगवानराव माकणे आपल्यासोबत आहेत, जे अखिल भारतीय छावा संघटनेचे नेते आहेत, तेही सुद्धा आपल्यासोबत आहेत। भगवानराव माकणे, त्यांचंही स्वागत करतो। मी त्यांच्यापासून सुरुवात करतो। भगवानराव माकणे जी, आता सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे, छावा संघटनेचं समाधान याने झालंय का? अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी हे काही सूरज चव्हाण याचा राजीनामा घ्या ही मागणी नव्हती। बरं, अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी ही महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे यांचा राजीनामा घ्या, ज्यांच्यामध्ये संवेदना नाहीत, ज्यांच्याकडे कृषी मंत्री पद आहे, ज्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांच्यामध्ये आस्था नाही, प्रेम नाही, ते कसल्याही पद्धतीचे बेताल वक्तव्य करतात आणि ज्या विधिमंडळामध्ये कायदे तयार होतात, ज्या विधिमंडळामध्ये नवीन नवीन योजना तयार होतात, त्या ठिकाणी ते चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पत्ते खेळतात। अशा चुकीच्या व्यक्तीला अशा मोठ्या पदावरती न ठेवता या मुख्यमंत्री साहेबांनी व अजितदादा पवार यांनी त्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे। बरं, मी शिरसाटांकडे जातो। शिरसाटजी, विधिमंडळामधले एक एक प्रकार सारखे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारे होते, मग ते शिवसेनेच्या संजय गायकवाड आणि बाकीच्यांचे असतील, नाही तर आता राष्ट्रवादीचे कोकाटे, आणि कोकाटेंचं काय कमी होतं तर बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्याची। प्रश्न असा आहे की हा केवळ आमच्या मित्रपक्षांचा विषय असं म्हणून तुम्ही सुटू शकत नाहीत। तुम्ही या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आहात, तुमचा पक्ष, कारण तो सत्ताधारी पक्ष आहे। तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? नाही, नक्की काय झालंय याचे काही व्हिडिओ आले असतील तरी त्याचा सविस्तर तपास केल्यावरतीच खरं काय ते बाहेर येईल। परंतु शिरसाटजी, तुमच्या माहितीसाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा हे झालं ते चांगलं झालं नाही असं कोकाटेंच्या व्हिडिओ प्रकरणाच्या बाबतीत विधान केलेलं आहे। नाही, बरोबर आहे। जर विधिमंडळामध्ये कोणी विधिमंडळाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये काही करत असेल, गेम खेळत असेल, SMS बघत असतील, तर ते योग्य नाही। यात शिरसाटजी, नुसतं योग्य नाही असं कसं चालेल? कृषी मंत्री आहेत ते, यापूर्वी सुद्धा त्यांनी आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत आणि विधिमंडळाचा प्रत्येक क्षण हा आम्हा सगळ्यांच्या आणि तुमच्या सकट आपल्या सगळ्यांच्या खर्चातून चालतो। कोट्यवधी खर्च होतात, किती दिवस उपयोगी झाले त्याच्यात मी जात नाही, पण या बाबतीत काही म्हणजे विधानसभेचा हक्कभंग इकडे येत नाही, विधिमंडळाचा हक्कभंग इथे येत नाही? कितीतरी आमदार सर्व सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाचे उपस्थितही नसतात। माझं म्हणणं काय आहे, कोकाटेंचा चूक असेल त्या चुकीचे समर्थन कोणी करत नाही। कोकाटेंची यापूर्वीचे काही वक्तव्य आहेत, बरं, त्याचंही समर्थन भारतीय जनता पार्टीने कधी केलेलं नाही। त्यांना योग्य ती समज त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि मला हे तुम्हाला सगळ्यांचं ना, मला समज देणं फार आवडतं। मुख्यमंत्री सुद्धा आपापल्या पक्षातल्या मग नितेश राणे असतील किंवा कुणाला समज देतात, शिंदे गायकवाडांना समज देतात, अजित पवार कोकाटेंना समज देतात, गुन्हे दाखल होतात ते सामान्यांवर, हक्कभंग आणला जातो तो एखाद्या कॉमेडियनवरती आणि हक्कभंग आणले जातात ते पत्रकारांवरती। हे समज देण्याची सवलत आम्हाला पण द्या ना सवलत, की आम्ही किती काय केलं तर आम्हाला फक्त समज दिली जाईल। गाडीखाली झोपणाऱ्या आमदारावरती गुन्हे झालेले आहेत, त्यामुळे यावेळेला गुन्हे झालेले आहेत आणि आमदार जेव्हा अशा प्रकारचं कृत्य करतात की ज्याने सरकारी कामकाज। सचिन सावंतांना हा स्पष्टीकरण पटलंय का? सचिन सावंत,
नाही, दिवसेंदिवस मला असं वाटतं की असहनीय होत आहे. हे अब्रूचे धिंडवडे निघतायत, ते केवळ या सरकारचे नाही, महाराष्ट्राचेही निघतायत, देशात निघतायत आणि मला असं वाटतं जगातही निघतायत. की ज्या पद्धतीची पातळी आता राजकीय संवादाची असेल, राजकीय विचारांची असेल किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी आचारांची असेल, ही गाठली आहे ती मला असं वाटतं की महाराष्ट्रानं कधी गाठली नव्हती. आणि ज्या तुम्ही आता मला असं वाटतं की या महायुतीमध्ये जर प्रवेश करायचा असेल, पूर्वी भ्रष्टाचार केला ते ईडी सीबीआयच्या माध्यमातून तुम्हाला भ्रष्टाचारांना प्रवेश ते मिळत होता राजरोसपणे. आता किक बॉक्सिंग आणि बॉक्सिंगचे त्या ठिकाणी जर तुम्ही पारंगत असाल तर तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळू शकतो. म्हणजे हे धटिंगणशाही ज्या पद्धतीनं त्याला राजमान्यता दिली जाते आणि नरोवा कुंजरोवा अशी मुख्यमंत्री भूमिका घेतात, हे कितपत योग्य आहे? आणि कशा पद्धतीचे व्हिडिओ येत आहेत, म्हणजे कोणी बॉक्सिंग करतंय, कोणी पैशाच्या बॅगा घेऊन त्या ठिकाणी बसतंय, कोणी त्या ठिकाणी आता ज्या पद्धतीनं आता हे मारहाण करतंय, म्हणजे छावा संघटनेच्या प्रमुखावरती मारहाण झाली, त्याच पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवरती त्या ठिकाणी हल्ला झाला. आणि हे सगळं जे चाललंय ते यांच्याच अखत्यारीमध्ये चाललेलं आहे, यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. आज असंवेदनशीलता इतकी आहे की कृषी मंत्री ज्या वेळेला रमी खेळतात त्यावेळेला त्यांना ही जाणीव नाहीये की पहिल्या 3 महिन्यामध्ये जानेवारी ते मार्च मध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि आताचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय. तुम्ही लोकांना जी आश्वासनं देऊन आलात, कर्जमाफीचं आश्वासन शेतकरी मागतायत, दिलं जात नाही. आपण हा प्रश्न विचारूया शिरसाटांना. सचिनजी, मी तुमचा प्रश्न विचारतो त्यापूर्वी पुन्हा एकदा मी छावा संघटनेचे पदाधिकारी आहेत भगवानराव माकणे त्यांच्याकडे जातो. माकणेजी, एक मुद्दा असा आहे, थोडासा वेगळा मुद्दा आहे. हे झालं ते पूर्ण निषेधार्ह आहे, सुरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. मात्र छावाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले, नुसत्या घोषणा दिल्या नाही तर पत्ते उधळले, त्यामुळे हा सगळा प्रकार वाढत गेला, अशाच सुद्धा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा लोकांकडनं सोशल मीडियावरती होतोय. या बाबतीत आपलं काय स्पष्टीकरण आहे? अखिल भारतीय छावा संघटनेचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी ज्यावेळेस सुनील तटकरे साहेबांना लातूरच्या रेस्ट हाऊस येथे त्यांची पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगोदर ते निवेदन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना दिलं आणि निवेदन देत असताना पत्ते त्यांना त्या ठिकाणी फक्त टेबलावरती टाकले, त्यांच्या अंगावरती किंवा तोंडावरती असे फेकले नाहीत घाडगे पाटलांनी. आणि निवेदन पूर्ण वाचून दाखवलं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांचे कायदे, शेतकऱ्यांच्या योजना त्या ठिकाणी अंमलात आणल्या जातात. अशा ठिकाणी अशा असंवेदनशील चुकीच्या ज्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचं काही देणे घेणे नाही, म्हणजे त्याला भावनाच नाहीत, शेतकऱ्यांच्या भावनाच नाहीत त्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काय ठेवलात? एवढं जिम्मेदारीचं पद आहे, दुसऱ्या माणसाला त्या ठिकाणी बसवा. माकणेजी, मी तुमचा प्रश्न माकणेजी मी थेट राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवक्त्यांनाच विचारतो. रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत. रुपालीजी, आक्रमकता तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आंदोलनं तुम्ही सुद्धा केलेली आहेत, मात्र इथे जे एक प्रकरण झालेलं आहे याच्यामध्ये आक्रमक राहिलेले संघटना सोडा, पक्षाचेच कार्यकर्ते आणि ते सुरज चव्हाणांसारखी व्यक्ती की जे युवा विंगचे अध्यक्ष त्यांनीच मारहाण केलेली. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, सुरज चव्हाणांचा बळी दिला गेलेला आहे, राजीनाम्याला राजीनामा देऊन टाकला, म्हणजे विरोधकांना पुन्हा बोलायला मोकळे की पक्ष शिस्त सांभाळलेली आहे आणि कोकाटेंना सेफ करण्याचा गेम आहे का? नाही, अजिबात कोकाट्यांना सेफ करण्याचा गेम नाही. कोकाट्यांनी याच्या आधीच्या ज्या काही चुका केल्या होत्या त्याच्यावर माननीय अजितदादांनी कडक भाषेत त्यांना तंबी दिली होती. आता काल सकाळी कोकाट्यांचा एक विधान भवनातला जो काही व्हिडिओ समोर आला त्याच्यावर छावा संघटनेचे जे आमचे बंधू आहेत त्यांनी निवेदन दिलं. ठीक आहे, आता ते निवेदन कसं दिलं, काय दिलं, हा जरी पाठ किंवा रोज जरी झाला तरी आम्ही सत्ताधारी आहोत, ते निवेदन खासदार तटकरे साहेबांनी स्वीकारलं. परंतु सुरज चव्हाणांनी त्यांनी बाहेर जी काही मारहाण केली ती मारहाण झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ आले. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांपर्यंत तक्रार केली की ही पद्धत आहे का, सत्ताधाऱ्यांचा हा माज आहे का आणि या पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी तातडीने ते जे काही व्हिडिओज वगैरे आहेत त्यांच्या मागण्यांची खात्री. रुपालीजी, अहो त्या सुरज चव्हाणांना वाटत असेल कशाला आपण यामध्ये पडलो, कारण प्रकरण सुरू झालं होतं, सुरज चव्हाणांचा संबंधच नाही या प्रकरणाशी, प्रकरण सुरू झालं कोकाटेंपासून. तुम्ही टीका करताय सुरज चव्हाणांवरती, माझा खरा प्रश्न आहे कोकाटेंचं काय करायचं? कोकाटेंवर सुद्धा त्यांनी जे काही विधानसभे भवनामध्ये कृत्य केलेलं आहे त्याच्या बाबतीत माननीय अजितदादा आणि वरिष्ठ नेते निश्चित कारवाई करतील. परंतु सुरज चव्हाणांना पक्षाने तर कोणी सांगितलं नव्हतं की हे बाहेर जाऊन कृत्य करा. त्यांच्यातला कार्यकर्ता जागृत झाला आणि निवेदन देताना जी काही बाचाबाची किंवा अश्लील बोलाबोली झाली त्यातनं त्यांच्याकडनं. रुपालीजी, बाकी सोडून द्या, पण किमान तुम्ही सुद्धा आक्रमक नेते आहात, तुमची आंदोलनं पुण्याने पाहिलेली आहेत, महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. सुरज चव्हाणांचा धडा तुम्ही सुद्धा व्यक्तिगत गिरवायला हरकत नाही. या निमित्तानं लक्षात येईल की अंगावरती केसेस कोण घेतं
धक्काबुक्की सरळ अंगावरती कोण घेतं आणि मग नेमकं फळं कोणाला मिळतात हा तुम्हाला सुद्धा मिळालेला धडा असेल कदाचित, असं मला वाटतंय. पण या निमित्तानं जे मोठे करतात त्यांना समज असते, इतरांसाठी मात्र बडतर्फी, पदावरनं काढून टाकणं, गुन्हे दाखल करणं आणि बदनाम होणं हेच भागध्येय असतं. पण या निमित्तानं राजकारणी पण त्यातून सुटलेले नाहीत, एवढाच काय तो सामान्यांसाठी दिलासा. या चर्चेसाठी आपल्याला मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. कार्यक्रमाच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये नेहमीप्रमाणे पाहणार आहोत आजच्या प्रश्नाला तुम्ही दिलेला कौल. त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न जो होता हा. 2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील सर्व 12 दोषींची निर्दोष मुक्तता होणं हे सरकारी यंत्रणांच्या अकार्यक्षमतेचं प्रतीक आहे का? मोठं उदाहरण मानावं लागेल का? 13,000 लोकांनी याला मतं दिली. 92% लोक म्हणतात की होय, हे तसंच उदाहरण आहे अकार्यक्षमतेचं. 8% लोकांना तसं वाटत नाही. आपल्या मताचा आदर. अशाच प्रकारे 0 आवरच्या या कार्यक्रमात आपला सहभाग